तर नमस्कार. सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण क्लास 6च्या चॅप्टर नंबर 3 यामधील प्रॅक्टिस सेट 6 याबाबत चर्चा करणार आहोत. त्याआधी ज्या विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस सेट 5 बघितला नाही त्यांनी तो बघून घ्यायचा आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 6 बघूया काय म्हणतो. बघा आपल्याला दिलेलं आहे, राईट द अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द गिवन बिलो. आपल्याला अपोजिट दिले नंबर दिलेले आहेत आणि त्याचे काय करायचे आहेत, अपोजिट नंबरकडे सांगायचे आहेत. बरोबर. म्हणजे अपोजिट नंबर म्हणजे काय, जर प्लस असेल तर मायनस, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याला काय करायचं, निगेटिव्ह नंबर करायचं, आणि निगेटिव्ह नंबर असेल तर त्याला काय करायचं, पॉझिटिव्ह नंबर करायचं. म्हणजे काय बदलते, फक्त त्याची समोरची साईन बदलते. चला तर मग बघूया. बघा सुरुवातीला आपल्याला नंबर दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे त्याखाली अपोजिट नंबर. मग नंबर कुठे कुठे दिलेला आहे, 47 प्लस 52 मायनस 33 मायनस 84 मायनस 21 प्लस 16 मायनस 26 आणि प्लस 80. बरोबर. चला तर मग आता अपोजिट नंबर कसे लिहायचे बघा. इथे कोणतं साईन आहे का, नाही आहे. या 47 सोबत कुठल्याही प्रकारचं साईन नाही आहे. मग आपल्याला माहित आहे की एखाद्या नंबर समोर कोणतेही साईन नसते, म्हणजे याच्यासमोर काय असते, नेहमी प्लस असते. काय असते, प्लस असते. मग आता प्लस सांगा बरं, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे ना. कुठला नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. याच्यासोबत प्लस साईन आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे. बरोबर ना. मग पॉझिटिव्ह नंबरचा ऑपोजिट करताना कसं होईल, -47, म्हणजे हा काय झाला, अपोजिट नंबर झाला. मग 47चा काय होणार आहे, -47. काय होणार आहे, -47. हा झाला याचा अपोजिट नंबर. तुम्हाला सांगितलं मी, प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर काय करायचं, प्लस. परंतु काही साईन नाही आहे म्हणजे याचा अर्थ इथे काय असते, प्लस असते. बरोबर. चला तर मग आता बघा, +52 असं काय होणार आहे, -52 काय होणार आहे, -52. त्यानंतर इथे मायनस आहे म्हणजे इथे काय येणार आहे, प्लस. मग -33चा काय अपोजिट नंबर काय येणार आहे, +33. बरोबर. चला, व्हेरी गुड. -84 काय येणार आहे, -84. व्हेरी गुड. +84 काय येणार आहे, +84. बरोबर. त्यानंतर -21चा +21 काय येणार आहे, +21. बरोबर. चला, +16 काय येणार आहे, -16 काय येणार आहे, -16. त्यानंतर -26चा +26. बरोबर का. आणि 80 म्हणजे काय, +80 येतो म्हणजे इथे येणार आहे -80. बरोबर आहे. असा इतका सोपी प्रॅक्टिस आहे आपला, एकदम इझी. काहीच नाही, फक्त पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह नंबर करायचा होता, दुसरं काहीही करायचे नव्हते. आवडला तुम्हाला प्रॅक्टिस सेट, एकदम सोपी होता ना. हां. चला तर मग आता बघा, इथे आपला प्रॅक्टिस सेट 6 काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता आपण त्यानंतर पुढच्या प्रॅक्टिस सेट सोबत भेटू. प्रॅक्टिस सेट 7 सोबत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा काय शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.